नमस्कार मित्रांनो, जी के स्टोरी टेलरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक चित्तथरारक आणि भयानक अशी भाईकथा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या अशाच भाईकथा आणि चित्तथरारक अनुभव मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या चित्तथरारक अशा भाईकथेला सुरुवात करूया। आनंद निकम यांची ही भाईकथा आज मी आपल्या समोर सादर करीत आहे। गच्च झाडांनी भरलेलं नि लाल मातीने माखलेलं कोकणातील ते एक छोटंसं दुर्लक्षित खेडगाव। खाडी पूल ओलांडला की मोजून चौथ्या मैलावर डाव्या बाजूला एक नागमोडी पायवाट वळायची, ती थेट गावच्या पोटात घेऊन जायची। गाव फार काही मोठे नव्हते, गावातील 5-25 घरे एकमेकांना अगदी बिलकुल होती। एकंदरीत वर्दळ फारच कमी होती। तिकडे एकदा सूर्य समुद्रात बुडला की इकडे गाव चिडीचीप होऊन जायचे। जो तो स्वतःला त्या काळोखात गुरफटून निद्रादेवीच्या अधीन होऊन जायचा। मग कुठल्या तरी पडवीतला एखादा केविलवाना बल्ब केवळ माणसाचे अस्तित्व तिथं आहे हे दाखवण्यापुरता मिनमिनायचा। त्याच्या त्या भकास उजेडाचे ते आक्रसलेले वर्तुळ पाहून कदाचित प्रकाशही त्या वर्तुळाच्या बाहेर जायला घाबरत असावा असे वाटले तर नवल नको। एक गोष्ट मात्र लक्ष वेधून घेत होती, ते एकमेव दुमजली घर गावापासून जरासे फटकून होते। जणू बांधणाऱ्याला गावाशी जास्त लगट नको होती। तिथं राहणारा कारभारी व त्याची बायको आता या दुनियेत नव्हते, त्यांना मुलंबाळही नव्हती। दोघेच नवरा बायको तिथं राहायचे, त्यांच्या दोघांचेच ते विश्व होते। पुढे कारभाऱ्याच्या बायकोने आजारपणात त्याची साथ सोडली, मग कारभारी खचला, एकटा पडला। तो शेवटपर्यंत कधी गावकऱ्यात मिसळलाच नाही। एक विशिष्ट अंतर त्याने कायम राखले। मग एक दिवस त्याचाही मृतदेह त्या घराच्या वरच्या मजल्यावर आढळून आला। त्याला जवळचे नातेवाईकही कोणी नव्हते। एक भाचा होता, तो आला होता। त्याने त्याचा सर्व विधी केला। पुढे तोच या एसटीचा वारस झाला। तो मुंबईला राहायचा। कालांतराने त्याचे या घराकडे दुर्लक्ष झाले। वापराअभावी मग जे व्हायचे ते झाले। लवकरच ते घर मोडकळीस येणार अशी चिन्ह दिसू लागली होती। अशातच त्या घराबाबत अफवा उठत होत्या। शेवटच्या दिवसात कारभारी नको त्या गोष्टींच्या आहारी गेला होता। तिथं तसले प्रकार घडतात म्हणे। काही जणांना त्याचा अनुभवही आला होता। गावात त्याबाबत कुजबूज वाढत होती। एक मात्र खरे की आता रात्रीचं काय पण दिवसासुद्धा गावातील कोणीच त्या बाजूला फिरकत नसे। एक दिवस आश्चर्यच झाले, त्या घराचे दरवाजे उघडले होते। कोणीतरी तिथे राहायला आलं होतं। माहिती घेता कळले की ते मलेरिया डॉक्टर आहेत। मुंबईवरून त्यांची या भागात काही महिन्यांसाठी नेमणूक झाली होती। या भागातील 10-12 गावं त्यांच्या अंतर्गत येत होती। त्यांच्या मित्राला याबाबत कळताच त्याने ते घर त्यांना सुचवले होते। त्यानेच घरमालकाशी त्यांची भेट घडवून आणली होती। तिथेच त्यांना या घराची चावी मिळाली होती। मुंबईच्या कलकलाटापासून दूर निवांत काही महिने मिळणार म्हणून डॉक्टर अत्यंत खुश होते। नारळी पोफळींमध्ये दडलेले ते टुमदार दुमजली घर कोणाला आवडणार नाही। खाली 2 खोल्या, समोर पडवी, पडवीच्या उजव्या बाजूला शेवटी जिन्यात उघडणारा दरवाजा जो की आता कुलूप बंद होता। वरचा मजला सेम टू सेम खालच्या सारखाच। घरासमोर पाण्यासाठी आड। जेव्हा त्यांनी ते घर पाहिलं तेव्हा ते हर्षोल्लासिक झाले। ते एकटेच असल्याने खालच्या 2 खोल्या त्यांना पुरेशा होत्या। डॉक्टरांना तिथे राहायला येऊन आता महिना उलटला होता। सर्व व्यवस्थित चालले होते। सुरुवातीला गावकऱ्यांनी त्यांना आडून सांगायचा खूप प्रयत्न केला, पण डॉक्टरांनी अर्थातच त्यावर विश्वास ठेवला नव्हता। एक मात्र ते मान्य करीत की रात्रीच्या वेळी तिथला काळोख, तिथली शांतता भयावह वाटत होती, पण तसला प्रकार काही तिथं त्यांना जाणवला नाही। गावकरीही गोंधळले होते। दिवस सरत होते। त्या रात्री सर्व गाव गाढ झोपेत असताना
डॉक्टरांना कोणीतरी जोरजोरात हलवून उठवत होतं. डॉक्टर, डॉक्टर, उठा लवकर. डॉक्टरांनी डोळे उघडताच आधी प्रखर प्रकाशाने त्यांचे डोळे दिपले. मग काही क्षणांनी त्यांना दिसले की घराचे मालक त्यांना उठवत होते. डॉक्टरांना आश्चर्य वाटले. अचानक न कळवता हे मुंबईवरून केव्हा आले? त्यांनी सहज घड्याळ पाहिले. 11 वाजून गेले होते. डॉक्टरांच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह पाहून ते म्हणाले, अहो, माझ्या मुलीला पाहायला पाहुणे आले आहेत. मुंबई दूर पडते त्यांना. बेळगावी आहेत ना? मग म्हटलं आपलं घर आहे तिथेच ठरवूयात. दोघांनाही सोयीस्कर. आम्ही आलो तेव्हा तुम्ही झोपले होता. म्हटलं कशाला उगाच झोपमोड करायची. बरं, आता तुम्ही वर या लवकर. ताटं वाढायला घेतली आहेत. पाहुणे वाट बघतायत. एवढं बोलून ते निघून गेले. डॉक्टर उठले. आवरून बाहेर पडवीत आले. पूर्ण घर प्रकाशाने झगमगत होतं. जिन्याचा दरवाजा उघडा दिसत होता. आजपर्यंत कधी जिना उघडून वर जावे असे त्यांच्या मनातही आले नव्हते. ते सावकाश वर आले. वरच्या खोल्या उघडलेल्या होत्या. त्यांना अजूनही आश्चर्य वाटत होतं की आपण इतके गाढ झोपलो होतो का, की हे आलेले सुद्धा आपल्याला कळलं नाही. जमिनीवर समोरासमोर अशी 8-10 लोकांची पंगत बसली होती. खोलीत लख्ख प्रकाश पडला होता. डॉक्टर आत जाऊन रिकाम्या जागेवर बसले. त्यांच्या दोन्ही बाजूला पाहुणे मंडळी बसली होती. कोणीच काही बोलत नव्हते. सर्वजण एकदम शांत होते. घरमालकही दिसत नव्हते. अनोळखी लोकांशी काय बोलायचं याचा डॉक्टर विचार करत होते. तेवढ्यात रिकामी ताटं आली. सर्वजण आता अन्नपदार्थ वाढले जाण्याची वाट बघू लागले. तितक्यात अचानक लाईट गेली. क्षणात तिथं काळोख पसरला. दिवाबत्ती होईपर्यंत आता थांबावे लागणार. डॉक्टरांना ती शांतता असह्य झाली. तेवढ्यात ते म्हणाले, काय पाहुणे, कुठल्या गावचे आपण? त्यांनी चर्चेला तोंड फोडलं, पण समोरून मात्र काहीच उत्तर आलं नाही. कदाचित प्रश्न कोणाला विचारला हे कळलं नसेल, त्यामुळे कोणीच उत्तर दिले नसावे असे समजून डॉक्टरांनी बाजूला बसलेल्या पाहुण्यांच्या मांडीवर थाप टाकण्यासाठी हात चाचपडला, तर शेजारची जागा रिकामीच होती. त्यांची दुसरी बाजूही रिकामीच होती. काही क्षणात त्यांच्या असे लक्षात आले की ती संपूर्ण खोलीच रिकामी होती. तिथं कोणीच नव्हतं. फक्त श्वासांचे अगणित आवाज येत होते. घ्या पहिला घास, करा सुरुवात. कुठून तरी ओळखीचा आवाज घुमला. डॉक्टर त्या सापळ्यात अलगद सापडले होते. त्याच वेळी लक्षावधी डोळे त्या अंधारात चमकले. डॉक्टरांना हा धक्का पचवता आला नाही. तीच त्यांची शेवटची जाणीव ठरली. ते बाजूलाच कोसळले. शेवटी एकदाची त्या पंक्तीला अन्न मिळाले. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, या कथेचे लेखक आनंद निकम हे आहेत. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.